नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. 25 जून मंगळवार या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आली आहे आणि या दिवशी आपल्याला गाईला हा एक पदार्थ आवर्जून खायला घालायचा आहे. यामुळे आपले सर्व विघ्न दूर होतील. आपल्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडणार नाही. सर्व विघ्न दूर होतील. आपल्या घराची मुलांची प्रगती होईल. गोमातेमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो आणि या दिवशी आपल्याला या 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होईल. 25 जून 2024 या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. ही संकष्टी चतुर्थी वर्षातली पहिली आणि शेवटची अंगारकी चतुर्थी आहे. या अंगारकी चतुर्थीला खूप सारे महत्त्व आहे. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते. गणपती बाप्पांच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. तुम्ही महिन्यातनं एकदा येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असाल किंवा नसाल, परंतु या मंगळवारी येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत आपण सर्वांनी करायचे आहे. जर का हे व्रत केले तर आपल्याला वर्षातील येणाऱ्या 12 संकष्टी चतुर्थीचे व्रताचे पुण्य फळ प्राप्त होतात. म्हणून आपण सर्वांनी आवर्जून मंगळवारी येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे आहे. ज्यांना संकष्टी चतुर्थीचे व्रत करायला सुरुवात करायची असेल त्यांनी देखील या मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीपासून संकष्टी चतुर्थीचे व्रत करायला सुरुवात करायची आहे. या दिवशी आवर्जून आपण गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे. या दिवशी आपल्याला गाईला आवर्जून आणि नक्की ही एक वस्तू खायला घालायची आहे. गायीचा जन्म समुद्र मंथनातून झाला. गाय ही विश्वाची माता मानली जाते. महादेवाचे वाहन नंदी असते. बैल हे भारतीय संस्कृतीचे मूलाधार असून समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवता निवास करतात. गाय 11 रुद्रांची आई आहे. 8 वसूंची कन्या आहे. 12 आदित्यांची बहीण आहे. अमृत रूपी दूध देणारी आहे. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी गाईला ही एक वस्तू आवर्जून खायला घालायची आहे. जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. म्हणूनच आपल्याला या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जेव्हा पोळ्या बनवणार आहोत त्यातली पहिली पोळी आपल्याला काढून घ्यायची आहे. आपल्याला 2 ते 3 तास किंवा 15 ते 20 मिनिटं हरभऱ्याची डाळ आपल्याला भिजत घालायची आहे. 2 ते 3 चमचे चण्याची डाळ भिजत घाला आणि ही पोळी घ्या. या पोळीला थोडंसं शुद्ध गाईचं तूप लावा. यावर हरभऱ्याची भिजवलेली डाळ ठेवा. त्यावर एक गुळाचा खडा ठेवा आणि हे ताट आपल्याला सर्वात अगोदर आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे. देवघरासमोर ठेवून देवासमोर आपल्याला देखील बसायचं आहे. देवांना प्रार्थना करायची आहे. आपल्या घरात असलेले विघ्न दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. एखादी इच्छा असेल ती इच्छा पूर्ती होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर आपल्याला ही पोळी घेऊन आपल्याला जिथे पण गाय असेल त्या ठिकाणी जायचं आहे. मग तुम्ही गोठ्यात जाऊ शकतात, गोशाळेत जाऊ शकतात किंवा तुमच्या घरापाशी एखाद्या बाजारपेठेत गाय असेल तिथे तुम्ही जाऊ शकतात. तिथे गेल्यावर तुम्हाला गायीच्या पायावर पाणी ओतायचं आहे. गायीच्या पायाला आणि गायीच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर ही पोळी तुम्हाला तुमच्या हाताने गायीला खाऊ घालायची आहे. असं म्हणतात, गायीला जर का आपण पोळी हाताने खायला घातली आणि गायीने जर का आपल्या हातावरून तिची जीभ फिरवली तर आपल्या हातावर असलेल्या दुर्भाग्याच्या रेषा ह्या नष्ट होतात. आपल्या मस्तकावर कपाळावर असलेले दुर्भाग्य हे नष्ट होते. आणि म्हणूनच गाय आपल्या हातावरून जीभ फिरवेल या पद्धतीने आपल्याला ही पोळी गायीला खायला घालायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही हिरवा चारा देखील गायीला खाऊ घालू शकतात. यामुळे देखील आपल्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही. या दिवशी गायीला नमस्कार करून आपली इच्छा प्रकट करायची असेल. तुमची जी पण इच्छा असेल, एखादी इच्छा पूर्ण होत नसेल ती इच्छा गोमातेला नमस्कार करून सांगायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. यामुळे आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होईल. याचबरोबर जर का तुम्हाला गायीच्या पायाखालची
गाईच्या पायाखालची माती मिळाली तर आवर्जून तुम्ही घेऊन यायची आहे आणि ती तुम्हाला घरी आल्यावर एका कागदामध्ये बांधून तुमच्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यात ठेवायची आहे। यामुळे देखील आपल्या घरात असलेले वास्तू दोष कमी होतात। तर हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। अत्यंत साधा, सोपा आणि प्रभावी उपाय आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गण गणपते नमः नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।